ते संबंधित नाही आहे, पण एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्या शहरासाठी आहे आणि एक निगेटिव्ह न्यूज आहे. तर तुम्ही सांगा मला की निगेटिव्ह न्यूज पहिलं पॉझिटिव्ह सांगा. पहिलं पॉझिटिव्ह चालू करा. गुड न्यूज म्हणजे आपल्याला माहीत असेल की मी जेव्हापासून आमदार झालो, खासदार झालो, माझा प्रयत्न हे होता की या शहराला आपल्याला चांगले हॉस्पिटल्स पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला माहीत असेल की क्रांती चौकला जेव्हा आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक होणार होतं, मी त्याचा विरोध केला होता आणि हे सांगितलं होतं की म्हणजे तिथे आपल्याला एक चांगला हॉस्पिटल करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी खूप लोकांनी मला शिवीगाळ केली होती आणि माझा विरोध केला होता की तुम्ही कशा असे लोक नेत्यांचा विरोध करत आहे. मी लोकनेत्यांचा विरोध करत नाही होता. मी आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा आदर करणारा आणि एक चांगले माझे मित्रही होते. मी पत्रकार होतो त्यावेळी. तर कोणीही ऐकायला तयार नाही होते. मग मी कोर्टामध्ये गेलो होतो. मी एक PIL फाईल केली होती आणि PILच्या अनुषंगाने आज तिथे 400 बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडचं हॉस्पिटल. मी उद्या राजनीतीमध्ये राहणार, मी खासदार राहणार नाही राहणार हे वेगळी गोष्ट, पण 400 बेडचं हॉस्पिटल आज तिथे उभे राहिलेलं आहे. आणि त्याचवेळी मी सरकारला पत्र लिहिले होते की तुम्ही आता या हॉस्पिटलचं नाव गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. तरीसुद्धा इतकं मोठं हॉस्पिटल होऊनही सुद्धा आपल्याला माहीत आहे की आज औरंगाबाद शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे. माझा एक वेगळा PIL हायकोर्टमध्ये सुरू आहे की कसं आपल्याकडे इक्विपमेंट्स नाही आहे, बिल्डिंग्स आहे तर डॉक्टर्स नाही आहे. आणि हे सगळं जिल्ह्याच्या बाबतीत मी कोर्टाला सांगून दिलेले आहे, विथ एव्हिडन्स सांगून दिलेले आहे. आणि मी धन्यवाद देतो औरंगाबाद बेंच ऑफ हायकोर्टचा आणि विशेषकर जस्टिस घुगे साहेबांचा की त्यांनी इतकं प्रोॲक्टिव्हली पॉझिटिव्हली हे केलेले आहे, जे निर्णय दिलेले आहे की आता सरकारवर बंधनकारक झालेला आहे की आपल्याला रिक्रुटमेंट ही एक फिक्स टाईम फ्रेममध्ये करायचे आहे. जे हॉस्पिटल्स बंद पडलेले आहे, उदाहरण म्हणजे कुंजखेड्याचं एक हॉस्पिटल, किती वर्षापासून एक मोठी बिल्डिंग उभी होती, तिथे डॉक्टर्सही नाही होते. मग मी हे मुद्दा जेव्हा उचलला तर कोर्टाने डेट दिलं की 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला ते हॉस्पिटल सुरू व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा निधी पांडे मॅडम होते कलेक्टर, त्यावेळी मी एक सांगितलं होतं की शागनचं जे एरिया आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शागनची भाजी मंडी जी आहे, भाजी मार्केट, तिथे एक घाटी हॉस्पिटलचा एक सेंटर चालतो. ते फक्त OPDसाठी आहे. खूप प्राईम लोकेशन आहे त्याचा. आणि प्राईम लोकेशन असल्यावर मला असं हे वाटायचं की आज आपण कोणीतरी एक सिक्रेट कॅमेरा घेऊन आपण कोणी एका महिलाला तुम्ही घाटी हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये कोणाला पाठवले, कोणी एका महिलेला, तर तुम्हाला कळेल की जे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी येतं तर सिझेरियन ऑपरेशन आहे तर 2 दिवसामध्ये तिला मतलब जमिनीवर टाकण्यात येतं, कारण बेड्सच अवेलेबल नाही आहे. त्याचा कसूर काय आहे की ती गरीब आहे. मतलब नियमाप्रमाणे कमीत कमी 4 ते 5 दिवस एक सिझेरियन ऑपरेशनची महिलेला आपल्याला बेड द्यावंच लागतं, पण बेडच अवेलेबल नाही आहे. तर हे करायचं. मग मी काय केलं होतं, मी त्यावेळचे आपले अस्तिकुमार पांडे साहेब, मी त्यांना विनंती केली होती की आपण शागनचं जे हॉस्पिटल आहे ते शागनचं हॉस्पिटल आपण मोठं करू. आम्ही स्वतः जाऊन तिथे सगळे टीम्स घेऊन गेले होतो. घाटीचे डीन त्यामध्ये होते, PWDचे अधिकारी त्याच्यामध्ये होते. आणि आम्ही ते जे हॉस्पिटलची बिल्डिंग आहे, किती लँड आहे, ते सर्वे करण्यासाठी गेलो होतो. त्याच्या शेजारीच महानगरपालिकेची जागा होती आणि ते जागा म्हणजे अतिक्रमण होत होता, त्याचा काहीही उपयोग नाही होता. तर मी अस्तिकुमार पांडे साहेब जेव्हा हे होते कमिशनर, ती मी त्यांना विनंती केली होती की साहेब हे जे आहे हे जागेचा तुम्ही काही उपयोग करत नाही, तिथे एन्क्रोचमेंट होत आहे, तिथे लोक त्याचा ज्याप्रमाणे त्यांना उपयोग करायचा आहे ती जागा टॉयलेटसाठीही उपलब्ध करून देण्यात आली होती. मग अस्तिकुमार पांडे साहेबांनी मान्य केलं होतं आणि ती जागा पण ते हॉस्पिटलला, घाटी हॉस्पिटलला देण्याचा त्यांनी निर्णय केला होता. मग आमच्याकडे खूप एक मोठी जागा उपलब्ध झाली. मग मी त्यावेळचे आपले मेडिकल सेक्रेटरी आहे त्यांना भेटलो होतो. मी गिरीश महाजन साहेबांना भेटलो होतो. मग मी चीफ सेक्रेटरीला भेटलो होतो आणि त्यांना हे समजावून सांगितलं होतं की अशी परिस्थिती आहे आणि विथ फोटोग्राफिक एव्हिडन्स त्यांना सांगितलं होतं की आपल्याला हे जागा उपलब्ध आहे, आपण ह्या हॉस्पिटलसाठी हे करा.
त्यांनी ओरली अप्रुव्हल दिलं होतं. मग PWDकडून आम्ही सगळं त्याचं प्लॅनिंग केली, सगळं तयार केलं. आणि मला आज आनंद आहे हे सांगण्यासाठी की फक्त एक लहानसा माझा प्रयत्न होता तर 400 बेडचं हॉस्पिटल आपण क्रांती चौकला आपण ते बांधत आहे. आणि शागंजमध्ये आता ते सगळं प्लॅनिंग झालेली आहे. ते मुंबईमध्ये पोहोचण्यात आलेलं आहे. आपल्याला आपले फायनान्स मिनिस्टर साहेबांनी शब्द दिलेले आहे की याच्यासाठी ते फंड अवेलेबल करून देणार आहे करके. तर एक खूप मोठी एक चांगली एक हॉस्पिटलची इमारत जे टोटली 5 स्टोरी असणार आहे. हे अशी शागंजमधली जे आज आपल्याला माहीतच नसेल की वहाँ पे एक हॉस्पिटल है करके. आज ये हॉस्पिटल 5-6 फ्लोर की हॉस्पिटल बिल्डिंग यहाँ पे बनाई जा रही है. और इसमें ऑलमोस्ट जो प्रोविज़न किया जा रहा है वो 100 बेड का. मग हे जनरल आहे का तर हे जनरल नाही आहे. हे वुमेन अँड चाइल्ड म्हणजे इथे फक्त डिलिव्हरीजसाठी आणि बच्चों के लिए. तो बहुत अच्छे तरीके से इसको प्लानिंग किया गया है. तो मुझे ज़ाती तौर के ऊपर इस बात की खुशी है कि लोग स्मारक बनाने के लिए लड़ते हैं. लोग बोलते हैं कि हमको पुतले बनाने के लिए है तो सरकारी पैसा दो करके, और महानगर पालिका के करोड़ों रुपये इसके अंदर बर्बाद हुए हैं. मैं महापुरुषों का विरोध नहीं करता हूँ, लेकिन अगर मुझे किसी का पुतला बनाना है तो इम्तियाज़ अपनी जेब खाली करेगा और उसमें से जितना होता है उतना देगा और बाकी लोगों से जमा करेगा, लोक वर्गनी से. लेकिन सरकार का पैसा अस्पताल बनाया जाए, स्कूल बनाया जाए, ये इसके लिए काम के लिए इस्तेमाल किया जाएगा. तो हमें उम्मीद है कि ये जैसे ही फंड सैंक्शन होता है इसका, जिसके लिए मैं ज़ाती तौर के ऊपर कंटिन्यूस फॉलोअप लगा हुआ हूँ, तो हम एक 2 से ढाई महीने के अंदर इसका हम एक्चुअली काम शुरू करने के पोजीशन के अंदर हम आ गए हैं. तो आप देख सकते हैं एक भव्य हॉस्पिटल यहाँ पे आ रहा है. 100 बेड का, 200 बेड का पहले वहाँ पे क्रांति चौक के ऊपर था, लेकिन अब उसको बढ़ाकर 400 बेड का हॉस्पिटल किया गया है. तो आगे चलकर आपको खुद समझ में आएगा कि औरंगाबाद के अंदर कितने गरीब लोगों को इसका फ़ायदा होगा. सो दिस इज़ द पॉजिटिव ये जो एक अच्छी चीज़ है. कल मैं जी सर जमीन जीती है. देखिए ज़मीन जो है 200 बेड का है. हाँ नहीं, ये 100 बेड का हॉस्पिटल, ये 100 बेड का हॉस्पिटल रहेगा. और इसकी टोटल जगह दोनों मिला के जो महानगर पालिका की थी, और मतलब देखिए अगर महानगर पालिका अगर इसके अंदर पॉजिटिवली अगर काम नहीं करी होती, हमको सपोर्ट नहीं करी होती, तो ये हॉस्पिटल बनना बिल्कुल ही नामुमकिन था, क्योंकि बहुत छोटी सी जगह थी, उसके अंदर हम कर नहीं पाए होते उसमें. तो अब ये जो है ये है टोटल है 3200 हाँ दुर्गा प्रसाद, मतलब दुर्गा प्रसाद 3254 स्क्वेअर मीटर, 3254 स्क्वेअर मीटर. आणि या हॉस्पिटलचं जे नाव देण्यात आलेलं आहे अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर अँड मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल ॲट दुर्गा प्रसाद आरोग्य धाम औरंगाबाद. ये दुर्गा प्रसाद एक साहब थे कई साल पहले, उन्होंने तो वो लैंड दिए थे और उनके नाम के ऊपर ये हॉस्पिटल बनना है बोल के ये किए थे. तो वो जो नाम है वो नाम वैसे ही रहेगा, दुर्गा प्रसाद आरोग्य धाम के नाम से ही रहेगा, लेकिन एक बड़ा हॉस्पिटल वहाँ पे बनने के लिए जा रहा है. तो ये एक पॉजिटिव न्यूज़ थी. अब मैं दूसरी आपको नेगेटिव न्यूज़ सुनाता हूँ. जो हमारे अति उत्साही और मैं मंत्री बन गया हूँ तो अब पूरा मेरे हाथ में है, मैं क्या क्या कर सकता हूँ. ये अभी रफली जो एस्टिमेट तैयार किया गया है ये ऑलमोस्ट 23 करोड़ का बजट है इसका. जो एस्टिमेट पूरा स्टेट देगा, पूरा स्टेट के उसमें से आएगा. ते पाडावंच लागणार आहे. नाही ते भाजी मंडीला आपण कसं नाही, ते भाजी मंडीचं लँड वेगळं आहे. ते भाजी मंडीच्या कॉर्नरला ते आहे. आणि तिथे आपल्याला माहीत असेल की म्हणजे कशी ट्रॅफिक आणि काय एक सेंट्रली लोकेटेड प्लेस आहे.
त्याचा फायदा सगळ्या लोकांना होणार आहे. आपण कितीही केलं तर घाटीचे आपले लिमिटेशन्स तिथे झालेले आहे. आता माझ्या PIL-मुळे अनेक पोस्टिंग्स भरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आकडा आम्हाला ॲफिडेविटमध्ये सादर करण्यात आलेला आहे, 10,500 पोस्ट मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्स अक्रॉस महाराष्ट्र, ते फक्त या PIL-मुळे. आणि त्यांनी जे हे काढलेलं आहे ते ॲफिडेविट त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेलं आहे, तर त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे की सय्यद इम्तियाज जलील वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र PIL नंबर 47/2021. तर हे स्पष्ट त्यांनी लिहिलेले आहे. म्हणजे 10,500 पोस्ट जे अनेक वर्षापासून प्रलंबित होते, आज कमीत कमी लोकांना आपण चांगली सेवा देऊ शकेल याच्या बाबतीत. तो ये अगर हो गया है आपका हॉस्पिटल के ताल्लुक से, तो मैं अब एक हमारे अति उत्साही एक हमारे देश के ये है मंत्री है जो ये निगेटिव है, पॉजिटिव दिया ना मैंने, हॉस्पिटल बनाया. अब थोड़ा सा अब देखिए मैं आपको बताता हूँ कि हमने मध्ये काय आहे? नहीं ठीक है, ये सवाल भी अच्छा है. देखिए, मेरा हमेशा से ये कहना है कि हमने एक ऐसी सोच लोगों के अंदर पैदा करना चाहिए कि ये जो राजनीतिक लोग हैं कि साहब आप महानगर पालिका ये 2 करोड़ रुपए दे दो, हमको इसका स्मारक बनाने का है, ये 3 करोड़ रुपए दे दो, हमारे को इसका पुतला बनाने का है, इसका ये करने का है करके. मैंने हमेशा से, देखिए मैं खुली बात कर रहा हूँ. मैंने जब खैरे साहब ने ये बोला था कि हमको महाराणा प्रताप का पुतला बनाने का है करके महानगर पालिका से पैसे मांग रहे थे, तब इम्तियाज़ जलील ने खुद ने बोला था कि मैं मेरी तरफ से 5 लाख रुपये देने के लिए तैयार हूँ, आप अपनी जेब से निकालिएगा करके. हम लोगों से पैसा जमा करके 1 करोड़ का नहीं, हम 2 करोड़ का भव्य बनाएंगे करके. लेकिन अगर महाराणा प्रताप के नाम से अगर कुछ करना है हमारे को, तो हम किसी ग्रामीण इलाके के अंदर एक सैनिक स्कूल करेंगे और उसका नाम है तो हम महाराणा प्रताप के नाम से देंगे करके. लेकिन हमारे पास की जो घटिया राजनीति है वो इन्हीं मुद्दों के ऊपर आधारित है की इम्तियाज जलील विरोध केला म्हणजे त्याला आदर नाही, त्याला हे नाही, त्याला ते नाही करके. आज अनेक लोक माझा विशेषकर बीड अंबेजोगाईवरून ते फोन करतं मला आणि ते म्हणतं की नाही साहेब, खूप मोठं मन लागतं की तुम्ही सरकारला हे पत्र लिहिलं की आता तुम्हाला हॉस्पिटलला जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्यासाठी स्मारकसाठी जागा होती, आता त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने करा. आता ते करतील नाही करतील मला माहीत नाही, कारण ज्या प्रकारे गोपीनाथ मुंडे साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर आता राजनीती कशी प्रकारे चालत आहे आणि कशा भारतीय जनता पार्टीच्या ब्लडमध्ये आहे की ज्या माणसाने आपल्याला मोठा केलेला आहे त्याला आपण कशा असं काढतो आणि बाहेर साईडला फेकून देतो. याचं एक प्रमुख उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सगळे मोठे नेते तुम्ही आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे तुम्ही बगते. तो मेरा ये है कि वो गवर्नमेंट के ऊपर है. हमने हमारा काम तो कर डाले, हमारा कोई विरोध नहीं है कि उसको आपको हॉस्पिटल को क्या नाम देना है. दूसरा निगेटिव, अति उत्साही. अच्छा ठहरो यार, रुक जाओ थोड़ा, पूछने दो. ये अलग अलग है सब. वो तो 400 बेड का हॉस्पिटल है, उसका काम ऑलरेडी स्टार्ट हो गया है, मतलब मेरा ख्याल है 2nd फ्लोर तक आ गया है. मैं आने के बाद तो एक पर्सन है तो आप लोगों की विजिट करवाएंगे वहाँ पे, सब जाके देखेंगे कि मतलब वो कैसा हॉस्पिटल बन रहा है करके. मतलब वो एक शहर की पहचान हो जाएंगी जिस लेवल के ऊपर वो काम उसका पूरा डिज़ाइनिंग ये वो के अंदर मेरा पर्सनल इन्वॉल्वमेंट था. अब वो नाम मैं जो है वो सरकार कर डाले. अगर सरकार को लगता है कि बिल्कुल देना चाहिए. अगर यही होगा तो ये घटिया राजनीति खत्म होगी. वरना लोग हैं तो मुझे जाती के नाम से की नाही तो मुसलमान आहे म्हणून हे विरोध करत होता, ते आमचे नेते होते. अरे ते आमचे हे नेते होते ना. आज जसं मी बोलतो ना की आपण महाराणा प्रतापच्या नावाने तुम्ही पुतळे बांधून काय साध्य करणार आहे. मी स्वतः खैरे साहेबांना विचारले असते की महाराणा प्रतापच्या बाबतीत 1-3 ओळी सांगा मला. ते फक्त इतकं सांगितलं असतं की हो मोठं होते, ते शूरवीर होते, बस याच्यापेक्षा जास्त काही. पण आपल्याला राजनीती अशाच मुद्द्यावर घेऊन करायची आहे. हे देशाच्या राज्याचा दुर्दैव आहे, आपल्याला हे सांगायचे आहे. अब ये आगे इसके बारे में अगर कुछ आगे पूछना है तो पूछिए. मैं मेरे दूसरे दोस्त की तरफ जाता हूँ. डॉक्टर भागवत करार देश के फाइनेंस मिनिस्टर हर भाषण के अंदर
मेरे पास पूरे देश के बँक्स मेरे हात में है, फायनान्स पूरा मेरे हात में है. आता किती आहे मला माहीत आहे दिल्लीमध्ये किती त्यांच्या हातात आहे. आता जेव्हा आम्ही जालना रोडला एक फुल फ्लायओव्हरचा आम्ही हे केलं होतं, फुल फ्लायओव्हर की चिकलठाणापासून ते नगर नाकापर्यंत तिथे, कारण मला माहीत होतं की औरंगाबादला आपल्याला किती फंड मिळतील. नाही तर मी ही घोषणा केली असती की नाही, त्या शेंद्रापासून आपल्याला वालूजपर्यंत करायचे आहे. मी हे गप्पा मारण्यासारखं आहे, जे रिअलिस्टिक आहे, जे माझ्या शहराला किती मिळू शकते पैसे, त्या अनुषंगाने मी सांगितलं होतं की आपल्याला चिकलठाणापासून आपण नगर नाकापर्यंत फर्स्ट फेजमध्ये करू. तर त्यावेळी लोकांनी मला सांगितलं होतं आपल्याला पैसे, तुमच्या पैशामुळे इतका मोठा पैसा आपल्याला मिळणार नाही, तर उगीच इतकं जे काम आहे तेही तसंच राहा. मग ते मंत्री झाले. आता मंत्री झाल्यानंतर मला काही करायचे आहे, मला काही दाखवायचं आहे. तर हे जे फ्लायओव्हरचा जो प्लॅन होता, मी स्वतः नितीन गडकरी साहेबांच्या घरीमध्ये बसून त्यांनी सगळ्या PWDचे ऑफिसर्सला बोलवले होते आणि सगळं PWDचे ऑफिसर्सच्या समोर ही मीटिंग झाली होती की आपल्याला औरंगाबादला जसं अहमदनगरमध्ये करण्यात आलेलं आहे, दुसऱ्या शहरामध्ये एक फुल फ्लायओव्हर, शहरामध्ये गाडी एंट्री व्हायलाच नकोस, ज्यांना बाहेर जायचं आहे ते फ्लायओव्हरचा वापर करून जाता येतं. तर हे सगळं प्लॅनिंग झाली होती. गडकरी साहेब खूप पॉझिटिव्ह होते, त्यांनी आपले सुझाव पण दिले होते. त्यांनी हे पण सांगितलं होतं की कोणत्या एजन्सीमार्फत आपल्याला DPR तयार करायचे आहे. त्यांनी त्यांचे PA आहे, ठेंग्स आहेत, त्यांना बोलावून त्यांनी सांगितलं होतं की हे औरंगाबादसाठी खूप महत्त्वाचं हे आहे, आपल्याला हे काम करायचे आहे, तुम्ही लवकरात लवकर याचा DPR तयार करण्यासाठी तुम्ही सांगा. आणि त्याने सांगितलं होतं की मी फंड देतो आपल्याला, आणि ते पॉझिटिव्ह झाला होता. सगळं प्लॅनिंग झाली होती. मग हे महाशय मंत्री झाले, तर मला काही वेगळं दाखवायचं आहे की मी ते माझे वार आहे म्हणून असं दाखवायचं होतं. तर त्यांनी एक घोषणा केली की नाही, आपल्याला फ्लायओव्हरच्या वर एक मेट्रो आपल्याला चालवायचं आहे, की आपण अशा तयारी करू की आपण फ्लायओव्हरच्या वर मेट्रो करायचं आहे. आता मी मागच्या 4.5 वर्षापासून मी केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य आहे. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे देशातले जितके मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत ते त्याचा ॲनालिसिस, त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा जे आम्ही खासदारांची कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे फर्स्ट टाईम MPsला हे कमिटी मिळती नाही, अर्बन डेव्हलपमेंटची आणि सिव्हिल एव्हिएशनची फर्स्ट टाईम MPsला मिळतच नाही. म्हणजे अशी थातूरमातूर ते कमिटीज देतात आणि सेकंड टर्म, थर्ड टर्म सिनियरिटीप्रमाणे, कारण ते खूप महत्त्वाची कमिटी आहे. आणि मी दुसरं म्हणजे सिव्हिल एव्हिएशन कमिटीवरती आहे. तर हे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आम्ही देशात अनेक शहरामध्ये जेव्हा आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी गेलो होतो, सर्व जिथे जिथे मेट्रो आहे ते सर्व शहर आम्ही कवर केलेले आहेत. आम्ही तिथे गेलो किंवा त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही दिल्लीला कॉल करून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलेलं होतं. तर मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल आहे का, होतं का, तर 100% आजच्या परिस्थितीमध्ये मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल नाही होता. कारण आपल्या जितकं लोकसंख्या आहे, आपला जितकं जे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये मेट्रो प्रोजेक्टसाठी आपल्याला जे फंडिंग लागतं, बहुतेक कराड साहेबांना हे माहीत नसेल. ते अतिउत्साहामध्ये त्याने सांगितलं असेल की मी आता मेट्रो रन करणार. त्यांना हे माहीत नसेल की मेट्रोसाठी केंद्र सरकार काही फंडिंग देत नाही. ते जे सिटी जे तयार करतं मेट्रो, ज्यांना पाहिजे ते आपला एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करतं, SPV आपण म्हणतो, आणि त्या अनुषंगाने एक कॉन्ट्रीब्युशन महानगरपालिकेचं असतं. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करते. मग राज्य सरकारचं त्याच्यामध्ये एक हे असतं, हिस्सा असतं. आणि जे मेट्रो कॉर्पोरेशन आहे ते कॉर्पोरेशन आहे, म्हणजे गव्हर्नमेंट याच्यासाठी फंड नाही देणार, ते कॉर्पोरेशन जे आहे ते त्याच्यासाठी फंडिंग करतं. म्हणजे 3 सोर्सेस आपल्याला फंडिंगसाठी लागतं. एक मेट्रो कॉर्पोरेशन, एक स्टेट गव्हर्नमेंट आणि एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता हे आपली महानगरपालिकेची परिस्थिती काय, पगार द्यायला पैसे नाही, लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागत आहे, त्यांचे नोकऱ्या खतम करायच्या आहे, आपल्याकडे रस्ते आतापर्यंत चांगले झालेले नाही, आपल्याकडे पाण्यासाठी हे आहे, आपल्या ड्रेनेजची अवस्था काय आहे. मग किती पैशाची आपल्याला गरज असली असती महानगरपालिकेकडून, ते शक्यच नाही होतं.
मग जेव्हा मला वाटतं की त्यावेळी त्यांनी घोषणा केली तर अरे हम लेके आ जाएंगे, हम लेके आ जाएंगे, म्हणजे हवा में बात करने के लिए तो मुझे भी बहुत कुछ अच्छे से आता है। उस वक्त जब कराड़ साहब ने ये घोषणा की थी, मैंने एक पत्र लिखा था मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद सिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड। 21 फरवरी 2022 को ये पत्र लिखा था, ये उसका इनवर्ड है, जब ये साहब ने घोषणा करे थे कि हम मेट्रो प्रोजेक्ट लेके आ रहे हैं। इसकी कॉपी मैं आपको देता हूँ और उस कॉपी के अंदर आपको समझ में आ जाएगा। औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो लाईन DPR बनविण्याच्या कामास स्थगिती देऊन नागरिकांच्या प्राथमिकता असलेल्या व सध्या स्थितीत अत्यावश्यक विकास कामे व प्रकल्पांना प्राधान्य देने बाबत। ये मैंने पूरा डिटेल के अंदर बताया। एक DPR बनाने के लिए कितना पैसा लगता है पता है आपको? ये DPR मेट्रो का सिर्फ DPR बनाने के लिए, और मैं खुला कह रहा हूँ, ये मेट्रो रेल कॉरपोरेशन जो महाराष्ट्र सरकार की है, ये सिर्फ है तो बोगस DPR बना के, क्योंकि इनको कितना पैसा मिलता है एक DPR बनाने के लिए? 7.5 करोड़। फक्त DPR बनवण्यासाठी 7.5 करोड़ रुपये इनको देना था। मैंने खुला उसके अंदर लिखा था की स्मार्ट सिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रो लाईनच्या DPR बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहे। औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रो लाईन शक्यच नाही। सबब निधी शहरातील उद्याने व सध्या स्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे। शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषतः जालना रोडवर उड्डाणपूल हवे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे। मी स्पष्टपणे लिहिलं होतं की आज आम्हाला मेट्रोची नाही आहे, एक फ्लायओव्हर तुम्ही दिलं आणि शहरांच्या जे आज अनेक असे भाग आहे की तिथे रोडची आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं तर आपल्याला इतकं 1000 कोटींच्या वरची गोष्ट करतो की म्हणजे 1000 कोटी रुपये आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही। मग त्यांनी काय केलं की पैसे मिळणार आपल्याला स्मार्ट सिटीवरून, मग स्मार्ट सिटीचे जे कोणी अधिकारी हे निर्णय घेतला असेल त्यांनी आता उत्तर द्यावं की मी तुम्हाला अलर्ट केलं होतं की हे सगळं बोगस धंदे सुरू आहे करके, तुम्ही आमच्या शहराचे पैशाचा अशा दुरुपयोग अशा कोणत्या आधारावर केलं होतं? अच्छा ठीक आहे, त्यांनी बनवले तयार DPR तयार केलं कोणाच्या सांगण्यावरून की आमचे फायनान्स मिनिस्टर माझ्या हातात आहे। अरे तुमच्या हातात? आमच्या हातात फायनान्स आहे तर मी हे आणू ते आणू करके। अच्छा DPR सबमिट झाल्यानंतर जालना रोड जे आहे ते NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या इख्तियारीत येते NHAIच्या। त्यांनी आताच एक अराउंड 70-75 करोड रुपीज त्यांनी त्याच्या दुरुस्तीवर खर्च केलेले आहे NHAIने। आता हे DPR तयार झाल्यानंतर साहेबांनी म्हटलं की हे NHAIला पाठवून द्या, म्हणजे NHAI जे एजन्सी आहे, ज्याचा रोड आहे, ज्याची मालकी हे आहे, मग NHAIने 23 मे 2023ला एक पत्र त्यांनी पाठवले। कुणाला पाठवले? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर औरंगाबाद स्मार्ट सिटी, आणि त्यांनी हे सांगितलेले आहे, इंग्रजीमध्ये आहे, दिस हॅज रेफरन्स टू युअर ऑफिस लेटर डेटेड सबमिटिंग हिअर विथ द डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ऑफ 4 लेन वेहिकुलर फ्लाईओवर फ्रॉम DMC शेंद्रा टू पंढरपूर वालूज औरंगाबाद। तो उन्होंने है तो ये करके भिजाए हैं कि ये जो आपने हमारे को भिजाया है DPR, जिसके अंदर ये रहेगा और उसके ऊपर है तो ट्रेन चलते रहेगी करके, उन्होंने लिखा है द प्रपोजल अमाउंटिंग टू ₹3,737 3,737 करोड रुपयेचा जे DPR तुम्ही तयार करून आम्हाला पाठवलेले आहे इज नॉट कवर्ड अंडर एनी अप्रूव्ड स्कीम ऑफ NHAI नॉर्थ। म्हणजे आमच्याकडे अप्रूव्डच नाही आहे हे स्कीम, कोणत्या आधारावर तुम्ही तयार केले आहे? मग लास्टचा शेवटचा त्यांनी एक चपार मारला, इन दिस रिगार्ड ॲज पर डायरेक्शन रिसीव्ड फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी द प्रपोजल इज रिटर्न हिअरविथ। हे घ्या तुमचा प्रपोजल आणि खिशात टाका तुमचे। म्हणजे स्पष्ट लिहिलेले आहे 3,737 रुपये का तुमने प्रपोजल दिया, हमारे कोई स्कीम के अंदर ये नहीं है। ये आम्ही तुम्हाला तुमचा प्रपोजल आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला परत पाठवत आहे। म्हणजे ते DPR इतकं असेल तर आता कमिशनर साहेबांनी आणि कराड साहेबांनी त्याच्या रद्दीमध्ये किती पैसे मिळतील
ते पैसे जमा करून ते स्मार्ट सिटीमध्ये टाका, नाहीतर उत्तर द्या. त्यावेळचे कमिशनर आणि कराड साहेबांनी आमच्या शहराचे 7.5 कोटी रुपये वाया घातलेले आहेत. फक्त आपल्या बोगस काहीतरी दाखवण्यासाठी 7.5 कोटी रुपये कराड साहेबांनी आपल्या खिशातून स्मार्ट सिटीला परत करावं. नाहीतर मी त्यांना चॅलेंज करतो की तुमच्या हातात आता किती सरकार किती महिने राहिलेली आहे, त्या महिन्यामध्ये तुम्ही हे 3,737 करोड़ रुपये सँक्शन करून आणा. अरे रास्ते के ऊपर खड़े रहकर कराड़ साहब को सैल्यूट करूंगा मैं. 7.5 करोड़ रुपये वापस दो या फिर 3,437 करोड़ रुपये मंजूर कर दिए. हाँ 7.5 करोड़ रुपए जो उन्होंने डीपीआर में डाले हैं, एक तो वो वापस करना, नहीं तो फिर सेंट्रल से 3,437 करोड़ की बिल्कुल 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 यही है भाई. आज 7.5 करोड़ के अंदर आप देखिएगा कि एक एक गली में हम जब काम करने के लिए जाते हैं तो 10 लाख रुपए का काम कर रहे हैं, 15 लाख रुपए का काम कर रहे हैं. आज औरंगाबाद शहर के अंदर कितने ऐसे अंदर इंटरनल रोड्स है कि जिसके अंदर हम 7.5 करोड़ के अंदर क्या नहीं कर सकते थे. अब अगर आपने अगर ये डीपीआर इतनी जल्दबाजी के अंदर बनाए हैं, मैंने एक मरतबा दानवे साहब से पूछा, मैं बोला साहब हमारा वो मेट्रो का क्या हुआ करके, मला काहीच माहीत नाही. खरं बोलतो, मला काहीच माहीत नाही. म्हणजे जे रेल्वेचे आहे त्यांना काही माहीत नाही आणि हे साहेब आपलं फक्त मी आहे मेरा देश का पूरा फायनान्स ब्रँड मेरे हात में है तो तर हे याच्यासाठी मी ते कमिशनर आणि कराड साहेब दोघांनी आपल्या खिशातून 7.5 कोटी रुपये स्मार्ट सिटीला परत करा आपल्या खिशातून. अस्तिक कुमार पांडे साहेब होते आणि अस्तिक कुमार आणि आता त्याचे कमिशनर आहे. त्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घ्या की फक्त मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या बोलण्यावरून तुम्ही असे पैसे वाया घालत असेल तर मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीचा सदस्य असल्यामुळे मी यांची तक्रार अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्येही करणार आहे. कारण ते पैसा आणताना स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये हे पैसे आले होते आणि स्मार्ट सिटीचे पैसे कुठून येतं तर अर्बन डेव्हलपमेंट कमिटी, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सँक्शन करतो. औरंगाबाद पहिल्या लिस्टमध्ये होतच नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये होतच नाही स्मार्ट सिटीचं. आम्ही प्रयत्न केले की नाही औरंगाबादला आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आणायचे आहे, आणलं होतं. मग याचा असा पैशाचा दुरुपयोग होत असेल तर हे मला हे पत्र, दोघंही पत्र मी आपल्याला फॉरवर्ड करतो. मेट्रोचा काय आहे की खूप सारे शहर आहे की जिथे मेट्रो जे आहे ते फेल्ड प्रोजेक्ट झालेला आहे. फेल्ड इन द सेन्स की त्याचा रेव्हेन्यू जितकं जनरेट व्हायला पाहिजे तर अनेक शहरामध्ये ते खूप मोठ्या लॉसेसमध्ये चाललेले आहे. अनेक शहरामध्ये काही शहरामध्ये ते हे आहे 100% ते मतलब प्रॉफिटमध्ये आहे. पण इवन हैदराबादसारखा मोठा जे शहर आहे ते पण लॉसमध्ये आहे. ते आपला नागपूरचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. कोचीचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. तर हे ॲनालिसिस सगळं रिव्ह्यू करताना आणि हे जेव्हा पैसे त्यांनी उभे केलं होतं त्यांचे महानगरपालिकेने तर त्यांच्याकडे लँड बँक्स होती. मग ते लँड बँक्स त्यांनी त्याचं कमर्शियलाइज केलं होतं की ते लँड बँक बिल्डराला दिलं होतं, कमर्शियल पर्पजला दिलं होतं आणि ते पैसा जनरेट केलं होतं. आपण भिकार काय कुठे आपल्याकडे काय आहे, कुठून पैसे उभे करणार? महामेट्रोला 7.5 कोटींचं वर्क ऑर्डर जेव्हा दिलं तर बोर्ड ऑफ डायरेक्टरची यांनी मंजुरी घेतली होती का? नाही, मला तर माझ्या माहितीप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन नाही घेतली होती. आणि हेच प्रश्न मी जेव्हा त्यांची तक्रार करणार आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिणार आहे की म्हणजे एका आयुक्ताला आणि एका मंत्र्याला हे अधिकार आहे का कि दोघं मिलून मंत्रीने म्हटलं की अरे मैं रेल लेके आता और उन्होंने बोला लेके जा पैसे लेके जा लेके आ जा रेल लेके, तर असं होणार नाही ना. तो ये है कि उसमें अगर हुआ है तर त्यांनी सांगावे की म्हणजे काय आहे.
दानवे साहेबांची प्रतिक्रिया घ्या की तुमच्या याच्यामध्ये काय रोल होता, आपण तर रेल चालवणारे मंत्री आहे ना, तुमच्या याच्यामध्ये काय होतं ते सांगतील की मला कल्पनाच नाही की तुम्ही रेल सुरू करणार. तर ये दो पॉजिटिव एक नेगेटिव न्यूज़ है इसमें. लेकिन मैं ये चाहूँगा कि इस ताल्लुक से अगर मौका मिला तो मैं पार्लियामेंट के अंदर भी ये आवाज़ उठाऊँगा और पार्लियामेंट के अंदर उनसे सवाल करूँगा कि आप ये बताइएगा कि आपने मेरे शहर के 7.5 करोड़ रुपये वापस कब देने वाले हैं करके कराड़ साहब ने इसका जवाब देना चाहिए. ये इससे ताल्लुक से एक क्वेश्चन है कि जो फ्लाईओवर बनने वाला है उसकी क्या अभी पोजीशन है? भाई साहब उसमें सबसे बड़ी दिक्कत ये है, हाँ मतलब हमारी जब मीटिंग हुई थी इनके साथ गडकरी साहब के साथ, तो ये सवाल है तो मैंने उनसे किया था. मैं बोला सर मेरे टर्म में स्टार्ट हो जाएगा ना काम करके, हाँ? तो वो खुद बहुत इंटरेस्टेड थे. उन्होंने मुझसे खुद कहा था कि जब वो दौलताबाद जा रहे थे तो बोले कि यार कितनी ट्रैफिक है बोले उसमें, और वो रोड भी चौड़ा होना चाहिए, दौलताबाद का तुम्हारा रोड जो है उसको 4 लेनिंग करना चाहिए करके उसमें, तो डिफेंस का लैंड की बात है. तो उन्होंने खुद ने अपना ये किए थे उसमें कि उसके ताल्लुक से भी मीटिंग एक लगाएंगे करके उसमें. और ये इसके लिए तो उन्होंने ये बताए थे कि अगर DPR तैयार हो जाता है मैं फंड सेंक्शन कर देता हूँ, अपन है तो एक 6-8 महीने के अंदर है तो अपन इसका काम शुरुआत कर सकते हैं. आज मेरे हिसाब से जालना रोड के फ्लाईओवर का काम शुरू हो गया होता, और उस वक्त अगर हमने निर्णय लिए होते कि हमारा सिर्फ फ्लाईओवर रहने वाला है तो हमने जो 70 करोड़ रुपये जालना रोड के मेंटेनेंस के लिए अभी लगाए हैं, 70 करोड़ रुपये. अब उसके अंदर दूसरी एक बात बताता हूँ आपको, वो एक अलग बॉक्स आइटम बना सकते हैं. एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था उनके पहले इनिशियल प्लान के अंदर, एयरपोर्ट के सामने वो लेटर है ना उसमें, तो एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था. मैंने उसका विरोध किया. मैंने इसलिए विरोध किया, मैंने बोला कि देखिए हम लोग है तो एक फुल फ्लाईओवर लेने की बात कर रहे हैं. आप अगर ये फ्लाईओवर अभी बना देंगे तो हमारे पास क्रांति चौक का फ्लाईओवर, प्रिंटर ऑयल का फ्लाईओवर, फिर आगे एक, तो मैं बोला फिर हमारा पर्पस सर्व नहीं होगा. ये फ्लाईओवर को रोक दे करके उसके ऊपर वो कॉन्ट्रैक्टर जो लेडी थी हैदराबाद की, उसने खूब प्रेशर डाली कि नहीं ये करना है करके. लेकिन मैं अड़ा हुआ था. मैंने दिल्ली के अंदर वो असाटी साहब बोल के है NHAI के जो यहाँ के महाराष्ट्र के हैं, मैं उनके पास जाके बैठा और मैंने उनको बोला कि साहब हमारा ये सैंक्शन हुआ है, आप गडकरी साहब को फ़ोन लगाइए और पूछिएगा कि हमारे को एक फ्लाईओवर मिल रहा है तो आप ये 70 करोड़ रुपये के अंदर ये फ्लाईओवर क्यों बना रहे हैं करके. अल्टीमेटली मैंने इतने करस्पॉन्डेंस किया रिटर्न के अंदर, तो वो फ्लाईओवर वहाँ से कैंसिल हुआ, एयरपोर्ट के बिल्कुल सामने का उसमें. अब मैंने NHAI को एक लेटर लिखा कि मैं बोला वो जो पैसा फ्लाईओवर का जो था वो कहाँ यूज़ किया गया. भाई एक फ्लाईओवर बनाने के लिए 17 करोड़ 18 करोड़ 22 करोड़ जो भी उसका प्रोविज़न था उसमें, वो पैसा तुमने कहाँ खर्च किए. ठेकेदार को तो मिल गया था करके. मैंने पत्र लिखा, कोई रिप्लाई नहीं आया NHAI की तरफ से. मेरे PA है शोएब साहब, उनको है तो NHAI के ऑफिसर ने फ़ोन करके बोला कि अरे यार ये क्या हमारे पीछे लगा दिए है करके उसके अंदर. तो फिर मैंने डबल से है तो हमने लेटर लिखे कि हमारे को ये बताओ करके कि ये पैसा कहाँ खर्च हुआ है करके उसमें. तो अब जो उनका रिप्लाई आया है उन्होंने ये लिखे है कि नीचे है तो हमने क्या पेवर ब्लॉक्स लगा दिए है और हमने उसका, तो मैं बोला अगर फ्लाईओवर बन रहा था तो नीचे का खड्डे छोड़ने वाले थे क्या, पेवर ब्लॉक्स नहीं लगाने वाले थे. तो अब उसके पीछे भी लगा हुआ हूँ. एक दिन है तो गडकरी साहब को, क्योंकि उसका रिप्लाई अभी आया है, मतलब बहुत मेहनत करने के बाद, तो ये एक सवाल हमारे मन में है कि NHAI ने वो पैसा कहाँ डाला है करके. अगर वो मोहतरमा जो हैदराबाद की कॉन्ट्रैक्टर थी, जिसके बहुत अच्छे कनेक्शंस है सुना NHAI के अंदर, उसने वो पैसा कहाँ इस्तेमाल करी वो हमारे को बताना, या NHAI ने हमारे को बताना कि साहब ये 20 करोड़ का फ्लाईओवर था, ये 20 करोड़ है तो हमने दूसरी जगह के ऊपर एक फ्लाईओवर बना दिए. मैंने उस वक्त तो ये सुझाव दिया था कि वो जो पैसा रहेगा बचेगा, जो NHAI का रोड हमारे शहर से कहीं से भी जा रहा होगा उसके अंदर, तो वहाँ पे है तो हम उसको शिफ्ट करते हैं. लेकिन अब क्या है मालूम क्या है कि जिसके हाथ में पूरा फाइनेंस है और जिसके हाथ में पूरे बैंक्स है और जिन्होंने 7.5 करोड़ रुपए मेरी बात लगा दिए है शहर की, उन्होंने जवाब देना चाहिए कि अभी मेट्रो अगर नहीं हो रहा है तो वो फ्लाईओवर के लिए है तो आप अभी उसको मंजूरी देंगे, या सिर्फ है तो औरंगाबाद के शहर के लोगों को है तो लॉलीपॉप दे के है तो अपना इलेक्शन तक खींच के लेके जाएंगे कि मैं ला रहा करके. यही अफसोस है ना उसका. जो काम है तो हमारा आज के दिन है तो बहुत आगे बढ़ गया होता, लेकिन सिर्फ एक आदमी के अति उत्साह की वजह से
हाँ? और सिर्फ शहर को कुछ तो भी मैं लॉलीपॉप दे दूं और वो लॉलीपॉप की वजह से ना हम मेट्रो के अंदर रहे ना फ्लाईओवर के अंदर रहे। हाँ? रखडलेलं आहे ना, म्हणजे काय आता DPR जे आहे ना ते DPR त्यांनी असंच बनवलेलं आहे। आता ते मी पेपरमध्ये वाचलं होतं की नवीन DPR बनवायला आम्ही सांगितलेलं आहे। आता कमिशनर साहेबांनी सांगितलं किती पैसे तुम्ही देणार आहे नवीन DPR साठी का ते 7.5 कोटीमध्ये हे सगळं चालणार आहे। म्हणजे हे DPRच्या एकूण जरी भागामध्ये तुम्ही म्हणजे जो एक मेन फ्लायओव्हर होणार होता तो तुम्ही घालून टाकलेला आहे, तो काही होणार नाही। आत्ताची परिस्थिती तर हेच आहे। आपल्यानंतर नगरच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जाऊन गडकरींकडून निधी आणला आणि तयारी म्हणजे जेव्हा मी नगरमध्ये क्रॉस होतो ना तर माझ्या मनातही एक हे प्रश्न उपस्थित होतो की नगर कुठे आहे, आपण कुठे आहे। म्हणजे आपला कंपॅरिझन नगरशी होऊ शकत नाही, आपण इतकं मोठं शहर आहे। तरी सुद्धा नगरमध्ये एक फुल फ्लायओव्हर ज्या सिटी इन अँड सिटी आउट पर्यंत गेलेला आहे ते कशामुळे शक्य झालेलं आहे तर तिथे डॉक्टर कराड सारखे नेते नाही आहेत जे फक्त तुमच्या हातात एक लॉलीपॉप दिलेलं आहे। माझ्या व्यक्तिगत यांच्या बाबतीत काही नाही आहे, चांगला माणूस आहे, पण असं करताना जेव्हा तुम्ही निर्णय घेतलं होतं तुम्ही फक्त कमिशनर सोबत बसणार आणि निर्णय घेणार की जरा बाबा 7.5 कोटी रुपये ट्रेन आणतो का, तुम्ही कोणाला कोणत्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं होतं। आता तुम्ही हे जे इंटरनल मेट्रोचं जे प्लान सबमिट केलं होतं आपण काही पत्रकार त्या मीटिंगमध्ये उपस्थित होतो, नहीं कोई भी स्ट्रक्चर गिर नहीं रहा है करके, कोई भी स्ट्रक्चर हमारी टूटने वाला नहीं है, हम उसको यहाँ से लेके जा रहे हैं वहाँ से लेके जा रहे हैं। मग मी त्यांना प्रश्न विचारला होता तर भडकल गेटचा जरा दाखवा मला कुठून घेणार आहे तुम्ही करके, तर सगळे गप्प बसले होते, सगळे गप्प बसले। आता खाजगीमध्ये काय त्यांना विचारा, ते म्हणजे ओपन बोलणारा नेता आहे ते, त्यांना फक्त इतकं विचारा तुम्ही की रेल्वेचं आहे तुम्हाला याच्यामध्ये काही कल्पना होती का, तुम्ही त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते का, तुमचं अप्रुव्हल घेण्यात आलं होतं का, काही नाही। संजय शिरसाटे यांनी बायपासची अवस्था जालना रोड सारखी करून ठेवली, इथं पण MIT समोर एक ब्रिज, देवळाईला एक ब्रिज, म्हणजे जी अवस्था जालना रोडची झाली ती आता बायपासची हो हो खरं आहे। म्हणजे आपले मतलब शहराची जे लाईफलाईन म्हणतो ना आपण ते हे दोघं रोड जे आहे ते बीड बायपास आणि जालना रोड जे आहे ते शहराची लाईफलाईन आहे। म्हणजे इमॅजिन करा की एक फुल फ्लायओव्हर झालं असतं तर आपल्याला जे आज क्रांती चौकला, मोडा नाकेला किंवा मुकुंदवाडीला हे जे ट्रॅफिक आपल्याला मिळतं ते संपली असती ना आणि आपण रिअलिस्टिक झाले असते। तर आज तुम्ही ॲज अ पत्रकार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतो की आज औरंगाबादची लोकसंख्या आहे का, आपल्या इंडस्ट्रियलायझेशन इतकं झालेलं आहे का की शेंद्रापासून कुणाला वालूजला जायचे आहे, आणि शेंद्रामध्ये तर फक्त MOU सुरू आहे ना, मागच्या अनेक वर्षापासून फक्त MOU आहे की आम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग इतकं 1000 कोटीचे करून आले, अरे इंडस्ट्री कोणती आली बाबा हे सांग। तर अशी आजची परिस्थिती नाही आहे की आपल्याला मेट्रोची आवश्यकता आहे, बहुतेक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपल्याला रिक्वायरमेंट येतील, तर त्यावेळी आपण कन्सिडर केलं असतं। पण आज उगीच एक नवीन हे गाडी आणून ते सगळं प्रोजेक्टची वाट लावण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत माझी अपेक्षा आहे की त्यांनीच उत्तर द्यावं। ठीक आहे।